महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। नमस्कार मंडळी, आई व पप्पा यांच्या 50व्या लग्न वाढदिवसानिमित्त जमलेल्या समस्त बंधू भगिनींनो व आप्त स्वकीयांनो, मी आई व पप्पा यांच्या जीवनाचा वृत्तांत थोडक्यात सांगणार आहे. तो आपण ऐकावा, नक्कीच त्यातून आपल्याला प्रेरणा मिळेल. लग्न वाढदिवस म्हणजे काय? लग्न वाढदिवस म्हणजे काय? तर तो दिवस म्हणजे ज्या दिवशी लग्न समारंभात देवधर्मास वडीलधाऱ्या मंडळींना साक्षी ठेवून अग्निभोवती 7 फेरे घेऊन आयुष्यभर साथ देण्याचा केलेला महान संकल्प म्हणजे लग्न वाढदिवस. लग्न हे खूप पवित्र बंधन, जे निभवण्याचे वचन देऊन एकमेकास सुखदुःखात साथ चालतात आयुष्याची वाट. येऊ कितीही बिकट प्रसंग असो वा नसो, खायला भाकर, फाटके तुटके कपडे, अश्रू पिऊन जगण्याचा प्रसंग, धीर देत एकमेकास जे राहतात एक संग. ज्याप्रमाणे चंदन स्वतःला घासून घासून इतरांना सुगंध देतो, किंवा एक कणसाचा दाना जमिनीत स्वतःचं अस्तित्व झिजवून लाखो दाणे उत्पन्न करतो, अशाच अनेक यातना हे वटवृक्ष होण्याअगोदर आई पप्पांनी सहन केल्या आहेत. 1 जून 1949 रोजी वडील श्यामराव व आई गिरिजा यांना एक सुपुत्र झाला. त्यांचे नाव पंढरीनाथ श्यामराव बोरसे. त्यांचा जन्म जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील शहापूर या गावी एका साधारण कुटुंबात झाला. तसेच 2 जुलै 1956 रोजी वडील दामू व आई भागाबाई यांना एक सुकन्या झाली. तिचे नाव ठेवले धुरपदाबाई. त्यांचा जन्म बोदवड तालुक्यातील मनूर खुर्द या गावी एका साधारण पण समृद्ध कुटुंबात झाला. पप्पांना 1 भाऊ व 2 बहिणी, तर आईला 5 भाऊ असा भावा बहिणींचा गोतावळा आहे. पप्पांची परिस्थिती अगदी बेताची होती, पण शिक्षण घेण्याची आवड काही स्वस्त बसू देत नव्हती. 10वी न्यू इंग्लिश स्कूल जामनेर येथून पूर्ण केल्यानंतर पुढील शिक्षण घेण्यासाठी घरची परिस्थिती आड येत होती. तेव्हा त्यांचे भाऊ कैलासवासी पांडुरंग बोरसे यांनी त्यांना पुढील शिक्षण थांबवू नकोस, मी मदत करतो. त्यांच्या ह्या बोलण्यामुळेच त्यांचे पुढील शिक्षण धुळे येथे ॲग्रिकल्चरल कॉलेजमध्ये BSc 1968 ते 72 या साली ते पूर्ण करू शकले. शिक्षण पूर्ण झाल्यावर फेडरेशनमध्ये ग्रेटर म्हणून धरणगाव येथे पहिली नोकरी केली. तेव्हा पगार होता 250 रुपये. त्यानंतर बारामती, खामगाव येथे ते कार्यरत होते. नोकरी करत असताना घरची जबाबदारी जास्त होती. मग आता काय, वय झाले लग्नाचे. मग 30 एप्रिल 1974 रोजी पप्पांचा विवाह दामू कांजी सोनवणे यांची कन्या धुरपदाबाई म्हणजे आताच्या संध्या यांच्याशी झाला. मग काय, झाली संसाराला सुरुवात. संसार फुलत होता. तेव्हाच जानेवारी 1975 मध्ये आई व पप्पा मुंबईला आले. त्यामागचं कारणही तसंच होतं, कारण पप्पांना इंडियन बँकेमध्ये नोकरी मिळालेली होती. इंडियन बँकेत नोकरी करत असताना त्यांना पगार होता 550 रुपये. एवढ्या पगारात घरखर्च भागवून त्यातील काही रक्कम गावी पाठवावी लागत होती. पप्पा शेतीप्रेमी म्हणून 1976 साली पप्पांनी
गावच्या पाटलाकडे असलेली जमीन ताब्यात घेतली. ही तर एक आनंदाचीच बातमी, पण त्याबरोबरच दुसरी आनंदाची बातमी म्हणजे आई व पप्पांना पहिली मुलगी झाली. वैशाली तिचे नाव ठेवले. त्याच वेळेला आपल्या भावंडांनाही पुढील शिक्षण शहरात घ्यावे म्हणून प्रथम छोटी बहीण यांना शिक्षणासाठी त्यांनी मुंबईत आणले. पण मन काही त्यांचं इथे रमेना. त्या परत गावी निघून गेला. मग छोटा भाऊ रवींद्र बोरसे यांना 7वी पास झाल्यानंतर मुंबईत शिक्षणासाठी ते घेऊन आले. असेच दिवस जात होते. 11 महिन्यांच्या करारावर भाड्यांच्या खोल्या बदलत पलंगावर सामान टाकून पुढे पप्पा मागे त्यांचे भाऊ उचलून घरे बदलत होती. परिस्थिती जरी अशी असली पण अशा परिस्थितीतही त्यांनी गावाहून येणाऱ्या अनेक नातेवाईकांना नोकरी शिक्षण निमित्ताने शहरामध्ये आसरा दिला. अशातच 1978 साली आई व पप्पा यांना दुसरा मुलगा प्रवीण झाला. त्याच वेळेला पप्पांच्या आई गिरजाबाई खूप आजारी पडल्या. 1980 साली त्यांच्या आईचं ऑपरेशन झाले, पण 1982 साली त्या स्वर्गवासी झाल्या. त्या दरम्यानच्या काळात पुन्हा परिस्थितीवर जडपणा निर्माण झाला. त्यातच आई व पप्पा यांना तिसरं अपत्य झालं, अर्थातच मी पौर्णिमा. 1982 नंतर हळूहळू परिस्थितीवर मात करणं सोपं व्हायला सुरुवात झाली. घरच्या जबाबदारीला त्यांच्या भावाची साथ मिळाली. त्यानंतर भावाचे लग्न सविता म्हणजे आमच्या काकू यांच्याशी झाले. असे एकत्र कुटुंब नांदायला सुरुवात झाली. त्यांच्या भावाचाही परिवार फुलत गेला. मुलगी सायली व मुलगा आकाश यांच्या सोबत. परिस्थिती तशी बेताची, पण स्वप्न पाळणं सोडायची नसतात. ती पूर्ण केल्याशिवाय थांबायचं नाही आणि माणसं माती यांच्याशी जोडलेली नाळ तोडायची नाही, असे हे आपल्या कुटुंबाचं बाळकडू आजही प्रत्यक्ष अनुभवतोयच. स्वप्नवत वाटणारा हा प्रवास, यात वडिलांच्या जोडीला आईची मिळालेली खंबीर साथ, पुढे उल्हासनगर येथील सर्वांना सामावून घेणारं हक्काचं घर. मागे जाऊन विचार केला तर आम्हाला कुठल्याच गोष्टीची कधी कमतरता भासली नाही. आई वडिलांच्या आशीर्वादाने आता आमच्याही संसाराला सुरुवात झाली. वैशालीला म्हणजे आमच्या अक्काला अनिल दाजींची, प्रवीणला म्हणजे आमच्या भावाला उज्ज्वला वहिनींची, पौर्णिमाला म्हणजे अर्थातच मला विनोद रावांची, आमच्या सायलीला अमित रावांची खंबीर साथ मिळाली. आता घरातील ह्या अल्बममध्ये घरातील काही गोड पात्रांचे समावेश झाला. नाथसाक्षी व वंशिता आणि नातू वेदांत व वंश. हे सारं स्वप्नवत, पण अर्थातच साकारलं, साजलं आणि सजवलं हे सर्व तुम्हा दोघांच्या, तुम्हा मोठ्या उभयंतांच्या आशीर्वादाच्या बळावरतीच. आजोबा म्हणजे नातवाचा पहिला दोस्त. नंतर लाख आले तरी पहिल्या दोस्ताची सर नाही. आणि नातू आजोबाचा शेवटचा दोस्त. त्याच्यानंतर दुसऱ्या दोस्तांची गरजच नाही. म्हणजे मी तुझी सुरुवात आणि तू माझा शेवट. आजी म्हणजे काय? दुधावरची साय. आजी म्हणजे काय? आपल्या आई वडिलांची आय. आजी म्हणजे काय? उंदराने दात खाल्लेली बाय. आजी म्हणजे संस्कार. आजी म्हणजे माया. आजी म्हणजे प्रेम वात्सल्याची माय. आजी म्हणजे नातवंडांबरोबर रमणारी, त्यांचं प्रेमाने करणारी, सुरकुतलेल्या हाताने मायेने आपल्या कवेत घेणारी, ती म्हणजे कोण? आजी. नोकरीतील निरोपानंतर आपण कधी, किंबहुना आजच्या दिवसापर्यंत कधी स्वस्त बसलाच नाहीत पप्पा. माणसांमध्ये राहणं, ती जपणं, ती जोडणं हा आपला स्वभाव आणि त्यात मूळ आवड शेती. आणि यातच आपण आपल्या सेकंड इनिंगला 2001 पासून सुरुवात केली. ती इनिंग आजपर्यंत वयाची 75 झाली हा, तरी खेळतच आहात. सलाम आहे पप्पा तुमच्या ह्या कार्याला. आमच्या पप्पांच्या या संपूर्ण जीवन प्रवासात
मजबूत दृढ संकल्पसिद्ध शक्तीची सोबत होती. अर्थातच आमची आई मेहनती, गोड स्वभावाची, मायाळू, फार कष्टाळू आणि थोड्या थोड्या सुखदुःखांच्या प्रसंगी रडणारी अशी भाऊक ही आमची आई. म्हणतात ना, दूरवर प्रवास करायचा असेल तर सोबतही चांगलीच असावी लागते, तरच तो प्रवास थेटवर होतो. अशा आमच्या आई व पप्पा यांच्या लग्नाला 30 एप्रिल 2024 रोजी 50 वर्ष पूर्ण झालेत. म्हणजे हाफ सेंचुरीच नाही का? म्हणून पप्पांसाठी म्हणावं वाटतं, प्रत्येक अडचणींचा उपाय आहात तुम्ही पप्पा, प्रत्येक ऋतूतील बहार आहात आई तुम्ही, या परिवाराचा आधार आहात तुम्ही. तुम्हाला लग्न वाढदिवसाच्या खूप खूप लक्ष लक्ष शुभेच्छा. काय सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना. काय सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना. बंद गळ्यामंदी माझं मावनाग अंग, जिंच्या कापडामंदी दुनिया झाली कशी तंग. जो तो हाय राणी आपल्या धुंदीमधी दंग, माणसांनी माणसांचे सोडले का रंग. म्हाताऱ्याच्या धोतराची गाठ सुटना, काय सांगू राणी मला गाव सुटना. काय सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना. स्वप्न साकारले पहाटे पाहिले, नावना त्याला काय नवे, वेगळे मांडले सोहळे तुझसाठी. हो हो मिळावे तुझे तुला आसही ओठी, कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी. जुळून येती रेशीम गाठी, आपुल्या रेशीम गाठी. जुळून येती रेशीम गाठी, आपुल्या रेशीम गाठी. कधी हसणार आहे, कधी रडणार आहे, कधी हसणार आहे, कधी रडणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. तुझे सारे उन्हाळे, हिवाळे पावसाळे, तुझे सारे उन्हाळे, हिवाळे पावसाळे. मी सोबत हात कायमचा तुझा धरणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. काळजातूनी सुगंध वेचता, स्वप्न साजिरे नभात पेरता. काळजातूनी सुगंध वेचता, स्वप्न साजिरे नभात पेरता. सोहळे असे मनात रंगता,
घन बरसू लागे जरा त्यात वाटेवरी मोगरा वाटेवरी मोगरा त्यात वाटेवरी मोगरा वाटेवरी मोगरा